खूप खोकला झालाय, सर्दी पण भयंकर झालीय, अंग पण माझं खूप गरम झालंय, श्वास घ्यायला त्रास होतोय, अगदी अस्वस्थ वाटतंय मला. काय करू काही कळत नाही. पेशंटच्या लक्षणावरून त्याला करोना झाल्यासारखे वाटते. प्रत्येक करोनाबाधित रुग्णाने स्वतःची वैयक्तिक आणि समूहासाठी व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे. मी वैयक्तिक काळजी न घेतल्यामुळे मला त्रास झाला होता. आता मी बरा झालो आहे, पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपण सगळ्यांनी नीट आपली काळजी घेतली पाहिजे. राजू, आपण नेमकी कशी बरं काळजी घ्यायची? जरा तू सांगशील का आम्हाला सगळ्यांना? आपण नेहमी व्यवस्थित स्वच्छ साबणाने हात धुवायचे आहेत. अगदी 20 सेकंदापर्यंत चोळून चोळून हात धुवावे. कसे ते पहा. या पद्धतीने आपण जर हात धुतले व्यवस्थित स्वच्छ, तर आपल्या हातावरती कोणत्याही प्रकारचे किटाणू राहणार नाही. त्यामुळे आपण लक्षात ठेवा की 20 सेकंद साबणाने स्वच्छ हात धुणार आहोत. राजू, आणखीन काय काय बरं करायचं असतं ते पण जरा सविस्तर सांगशील का? आपण मास्क वापरायचा असतो. मास्क म्हणजे काय ते मी तुम्हाला दाखवतो. हा आहे मास्क. पहा बरं तो कसा वापरायचा आहे. माझ्या आईने मला सोशल डिस्टन्स ठेवायला सुद्धा सांगितले आहे. खरंय ना राजू? हो, अगदी खरं आहे. आपण सर्वांनी शाळेमध्ये सुद्धा सोशल डिस्टन्स ठेवले पाहिजे. मुलांनो, तुम्हाला राजूमुळे खूप छान माहिती मिळाली आहे आणि आता तुम्ही सर्वांनी नीट लक्षात ठेवायचे आहे की रोज नियमितपणे 20 सेकंदपर्यंत साबणाने स्वच्छ हात धुवायचे आहेत. शाळेत येताना नियमित मास्क वापरायचा आहे आणि प्रत्येक मुलामध्ये अंतर ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये सामाजिक दूरी निर्माण करणार आहात, सोशल डिस्टन्स ठेवणार आहात, एकमेकांना स्पर्श करायचा नाही. लक्षात आलं? हो मॅडम, मला खूप चांगल्या प्रकारे समजलं. मी आता नेहमी शाळेत येताना मास्क वापरणार आहे. शाळेत येताना आणि जाताना सामाजिक अंतर ठेवणार आहे. कोणाशीही हात मिळवणी करणार नाही, दुरूनच नमस्कार करणार. शाळेमध्ये आणि घरी सुद्धा 20 सेकंद पर्यंत साबणाने स्वच्छ हात धुणार आहे. मला सर्व गोष्टी छान समजल्या आहेत. राजू जसा आजारी पडला तसं कुणीही आता आजारी पडायचं नाही. आपणच आपली काळजी घेऊया. व्हेरी गुड. तुम्ही सगळी शहाणी मुलं आहात आणि तुम्ही अशा पद्धतीने जर नेहमी वागलात तर करोनापासून आपलं उत्तम संरक्षण होईल.